शिवसेना महायुती सरकारनं राज्यातल्या बळीराजाला एक फार मोठा दिलासा दिलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या पहिल्या हप्त्याचे यशस्वी वितरण 7 ऑगस्टला करण्यात आलं। अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे त्यांना कर्जमुक्ती दिली जाणार अशी हमी यापूर्वीच राज्यातल्या बळीराजाला शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती। आज त्यांनी दिलेला हा शब्द या निमित्तानं पूर्ण झालाय। या महत्वाकांक्षी निर्णयामुळे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर आता पूर्णपणे हलका झालाय। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना महायुती सरकारनं तब्बल 5029 कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला। विशेष म्हणजे कोणत्याही मध्यस्थाशिवाय ही रक्कम थेट कर्ज खात्यात वर्ग करण्यात आल्यानं संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली असून याद्वारे 6,22,207 पात्र शेतकऱ्यांची कर्ज खाती आता पूर्णपणे बंद झाली आहेत। आता या व्यतिरिक्त अजून 50 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। 56 लाख शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार आहे आणि आता तर आपण पहिले 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करतोय। त्यानंतर दुसऱ्या हप्त्यामध्ये इन्सेंटिव्ह जो आहे तोही आपण प्रोत्साहन जो हप्ता आहे तोही देणार आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा आहे। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे आणि मी नेहमी सांगतो की सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा आहे तर बळीराजाचा आहे। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा बोजा दूर करून केवळ 1 रुपयात पीक विमा योजना लागू केली होती। तसंच त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच केंद्र सरकारच्या योजनेला जोड देत नमो शेतकरी महासन्मान निधीतून वार्षिक 12,000 रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांना दिली गेली। अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आधीचे जुने नियम बदलून नुकसान भरपाईची मर्यादा 3 हेक्टर पर्यंत वाढवली आणि मदतीचे दर दुप्पट केले। याकडे एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष दिलं। शेतात राबणाऱ्या महिलांच्या कष्टांचा सन्मान करत त्यांना महसूल दप्तरी अधिकृतपणे शेतकरी म्हणून दर्जा देणारा क्रांतिकारी निर्णय नुकताच शिवसेना महायुती सरकारने घेतला। आता राज्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच पुढील हप्ते देखील वितरित केले जातील। या सर्व समावेशक निर्णयांमुळे खरीप आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी गती मिळाली आहे। बळीराजाला आधार देण्यासाठी त्याच्या बांधावर जाणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांना राज्यातील शेतकऱ्यांबद्दल कमालीची आस्था आहे। याचीच प्रचिती शिवसेना महायुती सरकार घेत असलेल्या निर्णयांमधून दिसून येते।